नमस्कार, जय महाराष्ट्र। बघूया आजच्या ठळक बातम्या। श्रावणमधील पारंपरिक सकरुबाचा सण उत्साहात नवसाला पावणारा सकरुबा। ग्रामीण भागातील महिलांमध्ये सणाचा उत्साह। श्रावण महिना म्हणजे सणाची मेजवानीच। गोडधोड पदार्थ आणि आनंदाची रसमिसळ। प्रत्येक सणाचे वेगळे वैशिष्ट्य। बदललेल्या काळानुसार सण साजरे करण्याची पद्धत बदलत असली तरी ग्रामीण संस्कृती असणारी हे सण अंतरी खेडेकर या गावातील तितक्याच उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करतात। नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सकरुबा असतो। शहरी भागात फार क्वचित पण ग्रामीण भागात तितक्याच उत्साहाने स्त्रिया सकरुबाची पूजा करतात। या दिवशी शक्यतो सामूहिकरित्या या रुक्माची पूजा केली जाते। सकरुबा म्हणजे मातीपासून तयार केलेल्या एक शिल्प असते। नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी महिला 5 सुवासिनी मिळून सोबत एक टोपले घेऊन वारुळाची माती आणण्यासाठी जातात। प्रथम वारुळभोवती पाणी फिरू जाते, नंतर वाळूची पूजा करतात, वारुळाची माती घेतात। महिला स्वतः या पासून सकरुबा तयार करतात किंवा कुंभार काम करणाऱ्या महिला या सकरुबा तयार करून देतात। तालुक्यातील अंतरी खेडेकर या गावात नवसाला पावणारा सकरुबा अशी या सणाची ओळख आहे। काही भागात ही पद्धत पाहायला मिळते। वेगवेगळ्या गोष्टीसाठी स्त्रिया नवस करतात आणि त्यासाठी कोणी 1 वर्ष कोणी 5 वर्ष याची पूजा करतात। या गावातील एका महिलेला 7 वर्षानंतर बाळ झालं। असा नवस पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या सकरुबा घेऊन गावातील मुख्य ठिकाणी असलेल्या मंदिरासमोर पूजा केली, अशी माहिती एपी न्यूज महाराष्ट्राच्या प्रतिनिधी यांनी दिली आहे। एपी न्यूज महाराष्ट्रासाठी आमच्या प्रतिनिधी रीता पेंढारकर, चिखली। माझं नाव रीता पेंढारकर, एपी न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी मी चिखली। तर ह्या गावामध्ये काही अशी प्रथा आहे की सकरुबाची, तर मला थोडी माहिती पाहिजे। हे प्रथा कधीपासून आहे? पहिल्यापासून। आणि म्हणजे याला काय म्हणतात? शिराळाचा। आणि म्हणजे याचा म्हणजे उद्देश काय, कशासाठी करतात हे का? नाही, आपल्याला मुलगा झाला का मुलगी झाली नवस करतात, मग ते नवसाला पावतो करतात। आता तुम्ही काय करणार? तुम्ही असं बाया रिंगण केलं, तुम्ही काय करणार आहे? आम्ही आता गाणे म्हणतो ना, रिंगण घालतो असं येलू येलू। आता कधीपर्यंत चालणार? कधीपर्यंत? 11 वाजता आणि 12 वाजेपर्यंत चाललं। त्याच्यानंतर तुम्ही याचं काय करणार? विसर्जन म्हणजे विहिरीवर यारे कोण